बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 2 महिन्यापासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्या पावसामुळे शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सिंदखेड राजा असेल, देऊळगाव राजा, चिखली आणि बुलढाणा या 5 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असल्यामुळे शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये 55,000 हेक्टर जिल्ह्यातील हे शेतीचं नुकसान झालेलं आहे। त्यामध्ये कापूस, मूग आणि मका आणि हरभरा किंवा आणखी इतर पिके जे असतात ते खरीपाचे सगळ्यात नष्ट झालेले आहेत। आपण पाहू शकतो एका शेतामध्ये आलेलो आहे सिंदखेड राजा तालुक्यातील एक पळसखेड चक्का या गावातील हे शेतकरी आहेत। त्या शेतामध्ये पाहिलं तर 7 पूर्ण पाणी तलावाचं स्वरूप आलेलं आहे। सगळी कापसाचं पीक हे आहे ते पाण्यामध्ये पूर्ण बुडालेलं आहे। काल कमरे इतकं पाणी होतं, आज ते पाणी थोडं ओसरले, पण आजही पावसाची शक्यता असल्याने पुन्हा शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतकरी हा मेटाकुटीस आलेला दिसून येत आहे। आपल्यासोबत काही या भागातील शेतकरी आहेत, त्यांनी शेतामध्ये स्वतः आता पाण्यात बसून आंदोलन सुरू केलं आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी केलेली आहे। भाऊ, तुमची किती एकर शेती आहे आणि तुमच्या शेतामध्ये काय पीक होतं, काय नुकसान झालं? माझे टोटल 12 एकर शेती आहे। सर्व शेतीमध्ये कपाशीची लागवड केलेली आहे। माझे 12ही एकर कपाशी पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे। सततधार चालणारा पाऊस, अतिमुसळधार, जवळपास 20 दिवसापासून सारखा पाऊस सुरू आहे। काय मागणी आहे तुमची आता सरकारकडे? माझी सरकारकडे एवढीच मागणी आहे मुख्यमंत्री साहेबाकडे की मला न्याय द्यावा, एकरी हेक्टरी 60,000 रुपये मला मदत द्यावी, एवढीच विनंती। आणि आमचा सिंदखेड राजा तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, एवढीच इच्छा आहे। हे आपल्यासोबत शेतकरी होते, आपल्यासोबत आणखी इतर शेतकरी आपण त्यांना विचारू नेमकं की भाऊ, या भागामध्ये, या परिसरामध्ये, सिंदखेड तालुक्या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे, शेतामध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, तलावाचे स्वरूप शेताला आलेलं आहे। कसं बघता, याच्याकडे काय मागणी राहील मुख्यमंत्री साहेबाला आमची हात जोडून विनंती आहे की साहेब, आमच्या ह्या सिंदखेड राजा सोडून सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, चिखली अशा अनेक जिल्ह्यामधील तालुक्यामध्ये अतिवृष्टी, मुसळधार पाऊस या ठिकाणी सातत्याने 2 महिन्यापासून या ठिकाणी पडत आहे। या ठिकाणी पाऊस पडत असताना या ठिकाणी आम्ही सरकारकडे प्रत्येक वेळेस मागणी करतो की आमच्या शेतकऱ्याला या ठिकाणी मदत द्या, पण सरकार आम्हाला या ठिकाणी मदत द्यायला तयार नाही सध्या तरी। आणि जर सरकारने या ठिकाणी मदत दिली नाही तर या ठिकाणी शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही। आणि या ठिकाणी सरकारने एवढीच आमची इच्छा आहे की या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर या पाण्यामध्ये आम्हाला उद्याला आत्महत्या करावा लागेल, ही वस्तुस्थिती आहे। कारण आम्ही गेल्या 2023 पासून सातत्याने या परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गारपीट पडली, त्यावेळी सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही। मागील 2024 मध्ये पाऊस पडला, न्याय मिळाला नाही। आताही सुद्धा तीच अवस्था या ठिकाणी निर्माण झाली आहे। सरकारला मी हात जोडून पुन्हा एकदा विनंती करतो की आमच्या शेतकऱ्याला फक्त न्याय द्या, फक्त न्याय द्या, एवढी आमची या ठिकाणी मागणी आहे। प्रति हेक्टर आमच्या शेतकऱ्यांनी सांगितले त्या पद्धतीने द्यावी। बागायती शेतकरी या ठिकाणी आहे, जिरायती शेतकरी या ठिकाणी, आणि या ठिकाणी फळबागायत सुद्धा शेतकरी या ठिकाणी आमचे आहे। या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होऊन सुद्धा सरकार आमच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही। मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या या सिंदखेड राजा बुलढाणा जिल्ह्यातील वल्ला दुष्काळ या ठिकाणी जाहीर करायला पाहिजे। जर वल्ला दुष्काळ जर जाहीर झाला नाही तर आम्ही काही दिवसापूर्वी आंदोलन पुकारलं। या ठिकाणी अवघ्या 100 मीटर अंतरावर पात्रगंगा नदी वाहते, ही नदीचं पात्र या ठिकाणी आलेलं होतं। त्या नदीच्या पात्रामध्ये जलसमाधी आंदोलन करण्याचा आम्ही या ठिकाणी इशारा दिलेला आहे। फक्त आमची हात विनंती, आमच्यावरती वेळ येऊ देऊ नये। तर हे आपले शेतकरी, आपल्यासोबत शेतकरी होते, त्यांनी सामूहिक आत्मदानाचा इशारा दिलेला आहे। शेतामध्ये पाण्यामध्ये बसलेले आंदोलन सुरू आहे। ओला दुष्काळ तात्काळ जाहीर करावा अशी त्यांची मागणी आहे। कॅमेरामन सुनील मोरेसह मी संजय जाधव, साम टीव्ही, पळसखेड चक्का, सिंदखेड राजा, बुलढाणा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।